त्यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे सुद्धा शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी लढत आहेत, शैक्षणिक आरक्षण मागतायत. तुम्ही दिल्लीला गेला होतात का? आणि उद्या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तर ते तुम्हाला बघा, मुळात मनोज जरांगेंनी शिक्षणासाठी मागणी करावी, विद्यार्थ्यांसाठी मागणी करावी, मराठा समाजासाठी मागणी करावी. ह्याला विरोध कोणाचा आहे? लक्ष्मण हाके एवढंच म्हणतायत की ओबीसी मधून मागणी करण्यानं त्याचा परिणाम ओबीसी मधल्या छोट्या 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 घटकांवरती, सामाजिक-दृष्ट्या मागासांवरती काय होणार आहे, या परिणामाचा विचार अभिजित दिपकेने थोडाफार करावा. आता मनोज जरांगे जे राजकारणामध्ये एंट्री करू पाहतात का? हे बघा, राजकारणात त्यांनी जनता पार्टीची घोषणाच केली ना, ती सोशल मीडियाची पार्टी आहे. अरे ग्रासरूटला काय जळतंय हे अभिजित दिपकेने उतरून करावं. हे बघा, यश अपयश मी अभिजित दिपकेवरती बोलू इच्छित नाही. त्यांनी एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलाय का, इश्यू त्यांचा बरोबर होता का? बरोबर होता. मीही पाठिंबा दिलाय, जाहीर पाठिंबा दिलाय, प्रेस घेऊन पाठिंबा दिलाय. मुळात आपल्याला जर काही कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करायचं असेल, आपल्याला कायदेशीर संविधानात्मक दृष्ट्या योग्य अशा भूमिकांना अभिजित दिपकेनी पाठिंबा द्यावा ना. बेकायदा मागणीला आता मराठवाड्यातली प्रमाणपत्र रद्द होत आहेत. गेली 2 वर्ष झालं उपोषण करून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आम्ही आव्हान करतोय की हे बेकायदा आहे, हे संविधानाला मान्य नाही. आता जी लोक निवडून आली त्यांची मालिका सुरू आहे. लोकांची प्रमाणपत्र रद्द होत आहेत आणि ही 90% प्रमाणपत्र रद्द होणार आहेत. त्यामुळं मनोज जरांगेंची मागणी 2 सप्टेंबरचा JR, ओबीसी मधलं इन्क्लुजन हे बेकायदा आहे. आज बघा, भानुसे म्हणून सरकार फसवतंय, सरकारचा JR फसवाय. हे बघा, मुळात मनोज जरांगेंनी अनेक आंदोलनं केली, शेवटचं आंदोलन म्हणून प्रत्येक वेळी ते आंदोलन करत राहिले, प्रत्येक वेळी ते गुलाल उधळत राहिले. त्याचा परिणाम काय झाला? आमच्या मराठवाड्यामधल्या, परभणी जिल्ह्यामधल्या, पूर्णा तालुक्यामधल्या अनेक सदस्यांची, छत्रपती संभाजीनगरमधल्या, पुणे परिसरामधल्या अनेक लोकांची प्रमाणपत्र रद्द झालेत. त्यामुळे हे फसवा आहे, हे असंविधानिक आहे, हे बेकायदा आहे. अरे किती वरडून सांगायचं? आज भानुसे म्हणून दिलेली सगळी प्रमाणपत्र रद्द होणार, कायदेशीर दृष्ट्या चॅलेंज झाली की रद्द होणार. अशी एक चर्चा आहे की मनोज जरांगेचं जे आंदोलन आहे ती त्याने घोषणा केली आहे, मात्र अभिजित दिपके किंवा काँग्रेस पार्टी सगळे तरुण देशात आले, देशात सरकारविरोधी एक वातावरण तयार झालं, सरकारची नामुष्की झाली. या आंदोलनाला सुद्धा मनोज जरांगेच्या सरकारमधला कुणाचा तरी पाठिंबा आहे आणि मग ते विषय डायव्हर्ट करायचा असा विषय चालू आहे. हे बघा, तुम्ही खूप काहीतरी मोठा विषय मला विचारला. हा इश्यू बेस्ड आंदोलन होतं. कुठलं इश्यू बेस्ड जंतर मंतरचं आंदोलन हा इश्यू होता की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरचं. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता. 15, 16, 17 दिवसानंतर राजकीय पार्ट्या त्यामध्ये सहभागी झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिकाटीला विद्यार्थीच पत्रकार झाले, विद्यार्थ्यांनीच लाट्याकाट्या झेलल्या, विद्यार्थ्यांनी पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन इश्यूवरती काम केलं. ही झेंजीचा करिश्मा आहे. मी झेंजीला पहिल्या दिवसापासून म्हणतोय, जो युवक आहे, ज्याच्या हातामध्ये डिजिटल मीडिया आहे, तो या देशाचं संरक्षण करण्यामध्ये निश्चित रोल